अमरावती महानगरपालिका शहरातील समस्या सोडवण्याचे दावे करीत असताना स्वतःच्या मुख्य आवारातील अव्यवस्थेमुळे मात्र नागरिक आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. मोडकळीस आलेली पाणपोई आणि प्रवेशद्वाराजवळ उभी असलेली पाण्याची टाकी यामुळे मनपा आवारातील पार्किंग व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचं चित्र समोर येत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य आवारात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मनपा कार्यालयात दररोज अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होत आहे. मात्र पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागेमध्येच मोडकळीस आलेली जुनी पाणपोई आणि प्रवेशद्वाराजवळ उभी असलेली पाण्याची टाकी मोठा अडथळा ठरत असल्याचं दिसून येत आहे. वाहनधारकांना वाहने पार्क करताना मोठी कसरत करावी लागते, तर काही वेळा वाहनांची ये-जा करताना किरकोळ वाद आणि गोंधळाच्याही घटना घडत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मनपा आवारातील चौकीदार आणि सुरक्षा रक्षकांनाही वाहनांची हालचाल नियंत्रित करताना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित पाणपोई अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून तिची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. तसेच प्रवेशद्वारालगत असलेली पाण्याची टाकीही वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. शहरातील रस्ते, वाहतूक आणि सुविधा सुधारण्याचे आश्वासन देणाऱ्या मनपा प्रशासनाला स्वतःच्या आवारातील अव्यवस्था मात्र दूर करता आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करीत आहेत. मोडकळीस आलेली पाणपोई तात्काळ हटवावी किंवा पर्यायी ठिकाणी हलवावी, तसेच पाण्याच्या टाकीबाबतही ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनपा आवारातील ही धोकादायक आणि अडथळा ठरणारी रचना प्रशासन कधी हटविणार, याकडे आता वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. शहरातील अव्यवस्था दूर करण्याची जबाबदारी ज्या मनपावर आहे, त्याच मनपाच्या मुख्य आवारात पार्किंगचा बोजबारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. आता प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.